या रस्त्यात एका लोकांनी दिलेलं असताना सुद्धा या लोकांना संविधान बाळाखाली तुडवायचं आहे आणि त्यांच्या मनात जे होतं ते त्यांच्या ओठामध्ये आलं आणि लोकसभेमध्ये परिणाम इतका झाला देशभर सर्व भीमशक्ती एकत्र आली सगळ्यांनी बाळासाहेबांच्या बाबतीत झालेला अपमान हा त्याच्यावर दिसून येत असताना केवळ त्यावरचं लक्ष दुसरीकडे करण्यासाठी म्हणून राहुल गांधींचा त्यांनी आरोप सुरू केले आणि धक्का दिला आणि त्यामुळे पडले म्हणून जे 2 खासदार तिथे ऍडमिट झालेले सर्व ते पाहिले ना तर त्यांनी स्वतःच सांगितलं सगळ्याला माहित खासदार तिथे होते राहुल गांधी पाठीमागे होते आणि पडले पुढे मागं तिथे धक्का कोणी दिला त्यांच्याच लोकांनी पुढून धक्का दिला जो राहुल गांधीला लागलेला आहे आणि प्रियंकाजीला आणि खरगे साहेबांना लागलेला आहे परंतु खोटे नॅरेटिव्ह सेट करून बाबासाहेब आंबेडकर के सम्मान में प्रदेश कांग्रेस कमेटी की तरफ से ये निर्देश था कि आज हम सम्मान मोर्चा निकाले यहाँ पर कांग्रेस के पूरे पदाधिकारी कार्यकर्ता यहाँ पर मौजूद है। मेरी एक ही यहाँ पर इस मोर्चे के माध्यम से अपनी एक मांगनी है कि यहाँ पे इलेक्शन बैलेट पेपर पे होना चाहिए। अगर बैलेट पेपर पे अगर इलेक्शन होते थे ये अमित शाह की हिम्मत नहीं थी कि बाबा साहब के अम्बेडकर के बारे में बोलने की। ये मशीन है उनके पास रिमोट है इसलिए वो जो चाहे वो कर रहे हैं जनता को परेशान कर रहे हैं बाबा साहब के लोगों को परेशान कर रहे हैं माइनॉरिटी के लोगों को परेशान कर रहे हैं। इस देश में यहाँ पे आतंक का वातावरण इस भाजपा की सरकार ने बना के रखा है इसलिए बनाया है क्योंकि उनके पास मशीन का रिमोट है जब चाहे जब किसी को भी जिता रहे और जब चाहे जब हरा दे रहे। इसलिए कांग्रेस कमेटी यहाँ पर इस मोर्चे के माध्यम से बैलेट पर इलेक्शन हो ऐसी डिमांड करती है ऐसी मांगनी करती है और अमित शाह ने उनको जल्द राजीनामा देना चाहिए। तो इस औरंगाबाद शहर में कभी भी अमित शाह आएंगे उनको काले झंडा बजाने का काम शहर जिला कांग्रेस कमेटी हम बर्दाश्त नहीं करेंगे। बाबा साहब का अपमान हम बर्दाश्त कांग्रेस कमेटी के कार्यकर्ता पदाधिकारी बर्दाश्त नहीं करेंगे। इतना ही कहते आप सब लोग यहाँ पे ज्यादा तादाद में मोर्चे में आए मैं सबका आपका धन्यवाद देता हूँ और उसके बाद हमारे खासदार जिला अध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे साहब से विनंती करता हूँ कि अपने 2 शब्द कहें। औरंगाबाद तथा संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर जिल्हा काँग्रेस कमिटी या सर्वांच्या वतीने तथा सर्व पोलिटिकल ऑर्गनायझेशन यांच्या वतीने आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार आज आपण परमपूज्य भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे वक्तव्य या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केलं त्याबद्दल आपण हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदर्शने धरणे आणि मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। या मोर्चाला आलेले सगळे काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनी आत्ताच अनिल पटेल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि इसूबाईने सांगितल्याप्रमाणे आपण सगळेजण ज्या बाबासाहेबांनी आपल्या देशाची घटना लिहिली त्या घटनेची चर्चा या घटनेला 75 वर्ष झाले आणि ते 75 वर्ष झाले म्हणून आपण संसदेमध्ये बाबासाहेबांच्या या घटनेवर चर्चा झाली पाहिजे ही मागणी काँग्रेस पक्षाने लोकसभेच्या अध्यक्षाकडे केली आणि तशी आम्ही मागणी अदानीवर चर्चा करायला वेळ द्या मणिपूरवर चर्चा करायला वेळ द्या संबळवर चर्चा करायला वेळ द्या शेतकऱ्यांच्या एमएसपीवर आणि शेतीमालाच्या कायद्यावर चर्चा करायला वेळ द्या अशा सगळ्या चर्चा मागितल्या परंतु आम्हाला त्यांनी न्याय दिला नाही। शेवटी आम्ही रस्त्यावर उतरलो आणि बाबासाहेबांनी जी घटना लिहिली त्याच्याबद्दल आम्हाला संविधानामध्ये चर्चा करायची संसदेमध्ये चर्चा करायची ही भूमिका घेतली। स्वाभाविकच जे संविधान बाबासाहेबांनी लिहिलं
त्याच्यावर सगळ्यांनी गुणगान गायले की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं म्हणून आमच्या महिला भगिनीला मतदानाचा अधिकार मिळाला, बाबासाहेबांनी संविधान लिहिलं म्हणून गरीबाला मतदानाचा अधिकार मिळाला, बाबासाहेबांनी संविधान लिहिलं म्हणून गरीबाला आणि श्रीमंताला सारखा अधिकार मिळाला. पण हे सगळे लोक जेव्हा बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हे जेव्हा सगळ्या लोकांनी 2 दिवस नाव घेतलं ना, त्याची मळमळ झाली अमित शहाला. पण ती मळमळ बाहेर पडली संसदेच्या राज्यसभेमध्ये आणि सांगितलं की बाबासाहेबांचं नाव जर इतक्या वेळेला घेतलं असतं, देवाचं नाव जर एवढ्या वेळेला घेतलं असतं तर देव सुद्धा पावला असता आणि तुम्हाला 7 जन्म स्वर्गात मिळाले असते. अरे राजा, स्वर्ग तर बाबासाहेबांच्या संविधानामुळे आम्हाला काँग्रेसच्या 75 वर्षाच्या 65 वर्षाच्या काळात मिळाला. पण या गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही नरकात आहोत. आता आम्हाला खऱ्या अर्थाने स्वर्गात जायचंय, पण कधी बाबासाहेबांच्या घटनेनुसार बॅलेटवर जर मतदान घेतलं तर आम्ही 100% सगळ्याच्या सगळे स्वर्गात जाऊ. परंतु दुर्दैवाचा भाग असा, सगळ्यात महत्वाचं लोकशाहीतलं मंदिर ते संविधान आहे. त्या संविधानामधलं मंदिर हे संसद भवन आहे. त्या संसदेमध्ये लोकांनी धार्मिक गोष्टी बोलाव्या हे काही संयुक्तिक नाही. आणि म्हणून आणि परवा 26 आणि 27 तारखेला 100 वर्ष झाले. यांनी 27 तारखेला बेळगावमध्ये काँग्रेस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं अधिवेशन झालं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये महात्मा गांधींनी काँग्रेस पक्षाचं अध्यक्ष केलं होतं. त्या अधिवेशनाचा पुन्हा एकदा परवा 27 तारखेला बेळगावमध्ये होत आहे. त्याची आठवण म्हणून ज्या महात्मा गांधीने इंग्रजाला चले जावची भूमिका केली होती, तशी आता आपल्या सगळ्यांना भारतीय जनता पक्षाला चले जाव म्हणायची वेळ आलेली आहे. पण आपल्या सगळ्यांना संघर्ष करावा लागेल, नाही तर आपल्यामध्ये गंमत कशी आहे. जेवढे आता कॅमेरा समोर आहे तर मी आपल्याला इतकंच सांगू इच्छितो की आपण सगळेजण आता रस्त्यावर उतरून काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं लागेल. जे कोणी आपले पदाधिकारी आहे त्यांच्या सोबत राहावं लागेल आणि आपल्याला येणाऱ्या काळात संघर्ष हा करावा लागेल, हे सुद्धा मी या ठिकाणी सांगतो. परत एकदा मी आपल्या समोर अमित शहानी जे गृहमंत्री आहे देशाचे, त्यांनी जे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जे वक्तव्य केलं त्याचा मी या जिल्हा काँग्रेस आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि तो ठरावही मानतो. आपण सगळ्यांनी हात वर करून त्या ठरावाला पाठिंबा द्यावा. धन्यवाद. आता आपले जिल्ह्याचे नेते, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि फ्रंटलचे सगळे अध्यक्ष हे मोजकी लोक, आपण 5-7 जणी हे कलेक्टर महोदयाला निवेदन द्यायला जाऊ. तोपर्यंत आपण सगळ्यांनी इथेच बसायचंय आणि परत आपल्याला निवेदन द्यायला आल्यावर भेटूया. एवढंच बोलतो आणि म्हणतो. धन्यवाद. मी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर कल्याण सुबाई, शहर माजी मंत्री आणि देशमुख साहेब आणि सगळे पदाधिकारी. आम्ही आलो आपल्याकडे असं की भारतीय राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झाले आणि त्या 75 वर्ष पूर्ण झाले म्हणून सभागृहामध्ये संसदेत त्याच्यावर चर्चा व्हावी अशी चर्चा झाली. पण चर्चा झाल्यानंतर आपल्या देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमित शहा यांनी जे वक्तव्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानजनक वक्तव्य केलं की आता ते काय केलं तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलं नाही, त्याचा पुन्हा नाही. तर आपल्याला विशेष होणार त्या भूमिकेचा आपण वरती कळवावं आणि आम्ही त्या मागण्या केल्या अशी. आज जिला कांग्रेस कमेटी की ओर से और शहर जिला कांग्रेस कमेटी की ओर से जो अखिल भारतीय कांग्रेस कमेटी और प्रदेश कांग्रेस कमेटी ने
सुझाव रखा था कि संसद के अंदर देश के गृह मंत्री उन्होंने जो परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के बारे में गलत बयान किया था, उस सिलसिले में वो बयानबाजी में हम उनका निषेध करें, मोर्चा निकाले और वो मोर्चा के तहत आने के बाद जिलाधिकारी को निवेदन दे, ताकि वो निवेदन में हमारी ऐसी मांग थी कि वो अमित शाह जी ने जो बयान किया वो बाबा साहब के बारे में गलत बयान था, अवमानजनक बयान था, इसलिए उसकी हम कड़ी निंदा करते हैं। और उसके साथ ही आज हमने बाबा साहब के सम्मान के अंदर जो हमारी मांगे कांग्रेस के तरफ से रखी है कि अमित शाह जी ने तुरंत माफ़ी मांगना चाहिए और हमारे देश के पंतप्रधान मोदी जी ने उनकी इस्तीफा लेना चाहिए। ये मांग कांग्रेस की तरफ से रखी गई है, इसलिए उनके सम्मान में कांग्रेस आज रास्ते पे उतरी है। शुक्रिया। ईवीएम के बारे में पूरे देश के अंदर ये सबको पता लगा है, जनता जनार्दन को, वोटर को, कि इस बारी में जो चुनाव हुआ है महाराष्ट्र के अंदर विधानसभा के, उस चुनाव के अंदर ईवीएम मशीन और इलेक्शन कमीशन, इनके ऊपर सब लोगों ने इनके काम के ऊपर शंका जताई है। इसलिए सभी लोगों ने ये बात रखी कि इलेक्शन कमीशन ने जो वहम है हमारा, जो सच्चाई है कि हमारे गांव के अंदर जो वोट हमारे पार्टी के कैंडिडेट को मिले, वो वोट हमारे को ईवीएम मशीन में गिनती के समय नहीं दिख कर आए। ये यहीं मेरे पास बात नहीं हुई या औरंगाबाद संभाजी नगर में बात नहीं हुई, तो ये महाराष्ट्र के अंदर मारकड़वाड़ी में भी मारकड़वाड़ी में भी एक बात हुई और वो गांव के लोग अनशन में बैठे, धरना पे बैठे, और वहां का तो हालांकि कैंडिडेट हमारे पार्टी का या हमारे गठबंधन का जीत कर भी आया है, तो भी लोग बोल रहे हैं इतने ज्यादा वोट हमने हमारे जीत कर आने वाले कैंडिडेट को देने के बावजूद इतने कम वोट कैसे हुए। इसका मतलब ये हुआ कि सारे चुनाव के जो सिस्टम है उसके ऊपर पूरे हिंदुस्तान का, पूरे भारत का, पूरे इंडिया का वहम है, और वो वहम हमारा निकालने के लिए हमारी जो निष्पक्ष काम करने वाली चुनाव आयोग है, उन्होंने इस बारे में जनता को सामने आकर के खुलकर बताना चाहिए। नहीं तो ये भी बताना चाहिए कि सरकार का हमारे ऊपर बहुत प्रेशर है बोल के, दोनों में से कुछ तो भी बात सामने आएंगी और दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा। और इसके लिए कांग्रेस के हमारे जो प्रदेश अध्यक्ष है नाना भाऊ पटोले, उन्होंने हर तालुके के अंदर, हर तहसील के अंदर जा करके जो लोगों को लगता है कि ईवीएम पे नहीं होते हुए चुनाव ये बैलेट पेपर पे हो जाए, इसलिए हमने चुनाव की सिग्नेचर की मुहिम रखी है और सारे तालुके के अंदर, शहर के अंदर सारे के सारे लोग उसके ऊपर सिग्नेचर कर रहे हैं। 1-2 दिन के अंदर सारी सिग्नेचर जमा करके प्रदेश कांग्रेस को दी जाएगी। तो राहुल गांधी जी का जो स्टेटमेंट आया है कि जो डेट हुई है उससे जिम्मेदार सरकार है, तो आप किस तरीके से ये बात उन्होंने जो कही वो इसलिए सही है कि सरकार के कस्टडी के अंदर एखादा हमारा मुजरिम हो, आदमी हो, सही हो, वो गलत हो, वो कल जाके कानून उसको हमारे कोर्ट उसको एक्शन लेंगी, कोर्ट को हमको क्या सजा देने की देंगी। लेकिन आपके कस्टडी में एखादा आदमी है और उसको तुम मार मार के उसको खत्म कर देंगे,